पुणे जिल्हा शिक्षण मंडळानं बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांकडून फी घेतली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा गंभीर आरोप। विद्यार्थ्यांकडून फी घेतलेल्या प्रकरणाच्या चौकशीची केली मागणी। पुण्यामध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे करणार आंदोलन। हडपसर मेट्रोसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आंदोलन। कर्जत तालुक्यातील 4 गावांच्या ग्रामस्थांचं उपोषण। गावातील रस्त्यांची दुरावस्था असल्याचा ग्रामस्थांचा आरोप, तर तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी। अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिक्षकांचं आंदोलन। कंत्राटी नियुक्तीच्या विरोधात विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं आंदोलन। सोलापूर विमानतळ उद्यापासून सेवेत येणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण। मोदी पुणे दौऱ्यात विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन करणार। कोल्हापूरमध्ये अनुदानासाठी विनाअनुदानित शिक्षक आक्रमक, तर विविध मागण्यांसाठी शिक्षक उपसंचालक कार्यालयाच्या समोर आंदोलन। पोलीस आणि आंदोलक शिक्षकांमध्ये झटापट। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक। धुळे सोलापूर महामार्ग ओबीसी आंदोलकांनी रोखला। वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं 7 दिवसांपासून उपोषण। मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासामध्ये आंदोलन। आकाशवाणी आमदार निवासामध्ये आंदोलन। आमदार निवासाच्या टेरेसवर दिव्यांगांचं आंदोलन। नांदेडमध्ये रास्ता रोकोच्या दरम्यान आंदोलक आक्रमक। आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट। पुण्याच्या इंजवडीमध्ये 85 वर्ष वृद्धेवर बलात्कार। 23 वर्ष नराधमानं केला वृद्ध महिलेवर अत्याचार। आरोपी जयचंद पुरीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची मोठी कारवाई। ठाणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची कारवाई, तर पालिका क्षेत्रात 611 नळ जोडण्या केल्या खंडित। जरांगे पाटलांच्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा। मनोज जरांगेंचं जीवन मोलाचं आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारला विनंती। कुर्ल्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला संभाजी ब्रिगेडचा विरोध। संभाजी ब्रिगेडकडून कुर्ल्यातून प्रवीण मोजरकर यांना उमेदवारी न देण्याची विनंती। ताकदीनं मैदानामध्ये उतरा, विजय आपलाच आहे। भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना। विधानसभेला राज्यातील मतदान केंद्राच्या संख्येमध्ये वाढ होणार। मुख्य निवडणूक आयुक्तांचा निर्णय। लोकसभेला झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यामध्ये बॅनरबाजी। महायुतीच्या नेत्यांकडून शहरामध्ये जोरदार बॅनरबाजी, तर विधानसभा इच्छुकांच्या वतीनं मोदींच्या स्वागताचे बॅनर। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासगी अवकाश उड्डाणांना मनाई। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू। काँग्रेसची पुण्यामध्ये पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक होणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला बैठक। पक्षातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आढावा बैठक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।